नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा आणि छोटासा भाग बरं का, जो स्पेशली बँकिंगच्या परीक्षा किंवा SSCच्या परीक्षा किंवा इतर सर्व परीक्षांमध्ये विचारण्यात येतो. दॅट इज सायमल्टेनियस इक्वेशन, मीन्स द्विघाती समीकरण ज्याला म्हणतात. आणि ते काही असे दोन व्हेरिएबल्समध्ये तयार होतात. जसं 3x प्लस 4y यांची किंमत बरोबर 31 दिलेली आहे आणि 4x प्लस 3y यांची ॲडिशन किंमत 32 दिलेली आहे. तर तुम्हाला x आणि y यांच्या किमती तयार करायच्या असतात. 7व्या-8व्या वर्गात असताना तुम्हाला डेफिनेटली गणिताच्या शिक्षकांनी हे शिकवलं असेल की याला सॉल्व्ह करताना x सारखा करा किंवा y सारखा करा आणि मग त्यांना कॅन्सल आउट करा. मग कुणाची तरी एकाची किंमत मिळतं तुम्हाला. एकतर x ची किंमत मिळेल किंवा y ची किंमत मिळेल. x ची किंमत मिळत असेल तर ते कोणत्याही समीकरणमध्ये ठेवा. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2, तर तुम्हाला दुसरी किंमत मिळतं. पण ही सर्व प्रोसेस करतपर्यंत वेळ मात्र खूप निघून जातो. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि असे प्रश्न तुम्हाला सापडतीलच. पोलीस भरती असो, ग्रामसेवक असो, तलाठी असो, सरळ सेवा भरती असो, बँकिंगच्या परीक्षांमध्ये तर याच्यावर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स, याच्यावर एक्स आणि वाय कम्पेअर करायचा असतो. त्याच्यावर प्रश्न असतात, 5 प्रश्न असतातच. त्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन याच्यावर काही प्रश्न असतात, काही क्वाड्रॅटिक इक्वेशनवर असतात आणि काही क्यूबिक इक्वेशनवर असतात. तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन इन्स्टंटली लवकरात लवकर तुम्हाला यांच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतात आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला या लेक्चरमध्ये शॉर्टकट शिकायचं आहे. चला बघूया. शॉर्टकटने जर सायमल्टेनियस इक्वेशन असेल तर शॉर्टकटने एक्स आणि वाय ची व्हॅल्यू कशी काढल्या जातात आणि असे कमीत कमी 5 प्रश्न घेऊया बरं का, जे पॉझिटिव्ह पण असतील, म्हणजे प्लसवाले असतील किंवा निगेटिव्ह पण असतील, निगेटिव्हमध्ये असतील. असे 5 प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतोय. डिरेक्टली कसं करायचं, डिरेक्टली आन्सर कसे काढायचे. पहिला क्वेश्चन थोडं डिटेल समजावून सांगतोय आणि मग दुसऱ्या प्रश्नापासून आपण डिरेक्टली क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करू. की तुम्हाला जर एक्स ची किंमत काढायची असेल, कुणाची एक्स ची किंमत काढायची असेल तर जसं मराठीचे 4 लिहितो आपण, मराठीच्या अशा पद्धतीने लिहितो, भागीला अल्फा याचा वापर करून तुम्हाला काढावा लागतो. पण तो मराठीचे 4 आणि अल्फा याचा वापर करायचा कसा, तर तुम्हाला कोणाची किंमत काढायची आहे, एक्स ची. तर हे 2 एक्स दिसत आहेत तुम्हाला, याला लपवून घ्या, याला हाईट करून घ्या आणि शिल्लक असलेले 1 2 3 4 याच्यामध्ये मराठीचे 4 जर तयार करायचे असतील तर तो मराठीचे 4 काही असे तयार होतील बघा. हा मराठीचा 4 तयार झाला आणि जिथून सुरुवात होतं आणि जिथे संपतं त्याला थोडं फोकस करा. बघा, सुरुवात झाली इथून 4 पासून सुरुवात झाली आहे, 32 पर्यंत आली. 4 आणि 32, तर या दोघांचा करा गुणाकार, 4 गुणिला 32. आणि शेवट कुठे होतो बघा, तर शेवट होतो या 3 पासून 31 पर्यंत. 3 पासून 31 पर्यंत यांचा पण गुणाकार करा, 3 गुणिला 31. आणि यांची करायची आहे तुम्हाला वजाबाकी. यांची काय करायची आहे, वजाबाकी. तर ती वजाबाकी केली, भागीला हा अल्फा तयार करायचा आहे, हा अल्फा. आता हा जो डिनॉमिनेटर म्हणजे छेदातील जो अल्फा असेल, तो छेदातील अल्फा तयार करताना हे दोन व्हेरिएबल जे आहेत एक्स आणि वाय यांच्यापासून अल्फा तयार करायचा. तो अल्फा काही असा तयार होईल बघा, हा अल्फा. इथे सुद्धा सुरुवात कुठून केली, तर या 4 पासून सुरुवात केली आणि आला कुठे या 4 पर्यंत. या दोघांचा गुणाकार करा, 4 गुणिला 4. सुरुवात इथून इथपर्यंत झाली. शेवट कुठे होतो बघा, तर शेवट होतो या 3 पासून या 3 पर्यंत. तर 3 गुणिला 3, 3 गुणिला 3 असा या पद्धतीने मांडणी केली आणि यांची सुद्धा वजाबाकी करायची, यांची सुद्धा वजाबाकी करायची आहे. आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. तर यांचा गुणाकार कंप्लीट करून घेऊया. बघा, 32 गुणिला 4, 4 गुणे झालाय 8 आणि हा झालाय 128 टोटल, मायनस 31 गुणिला 3 म्हणजे हा होतोय 93, भाग 4 गुणिला 4 हा होतोय 16, मायनस 3 गुणिला 3 हा होतोय 9. आणि यांची वजाबाकी करून त्यांना भाग दिला तर तुम्हाला संख्या मिळेल बघा, 128 मधून 93 गेले म्हणजे 35 राहिले असं म्हणता येईल. 16 मधून 9 कमी केले तर 7 राहिले आणि 35 ला 7 ने भाग दिला तर संख्या तयार होत आहे 5. म्हणजे या एक्स ची किंमत तुम्हाला मिळते आहे 5. एक्स ची किंमत मिळाली आहे 5. राईट. तुम्हाला थोडंसं डिटेल एक्सप्लेन करून दिले. मराठीचे 4 भागीला अल्फा. यानंतर 4-5 उदाहरणं पुन्हा घेऊया. त्यावेळेस मात्र आपण डिरेक्टली फाइंड आउट करूया. डिरेक्टली पहिलं उदाहरण आहे तर या पद्धतीने समजून घ्या. ही काय मिळेल तुम्हाला, या एक्स ची किंमत, एक्स ची किंमत. तर आता काढूया आपण वाय ची किंमत.
y ची किंमत काढत असताना अल्फा भागिला अल्फा करायचं. लक्षात घ्या, y ची किंमत काढत असताना. चला इथे ड्रॉ करून देतोय अल्फा भागिला अल्फा कसा असायला पाहिजे. अल्फा भागिला अल्फा याला इरेज करून घेतोय म्हणजे तुम्हाला समजवायला सोपं आहे. याला पण एकदा समजून घ्या. अल्फा भागिला अल्फा. आता आपल्याला काढायची आहे y ची किंमत, तर या y ला हाईट करा. y ची किंमत काढायची आहे, y ला हाईट केला आपण, तर इथून 1 2 3 4 हे 4 टर्म्स राहिले, यांच्यामध्ये हा अल्फा तयार करायचा. या y ला हाईट केला तर तो अल्फा असा तयार होईल. अल्फा असा तयार होईल तो, हा वरचा अल्फा न्यूमरेटरचा म्हणजे अंशाचा अल्फा. तर सुरुवात कुठून झाली आहे, तर या 31 पासून सुरुवात झाली आहे आणि आला कुठे या 4 पर्यंत. तर 31 गुणिला 4 आणि शेवट कुठे होत आहे, शेवट होत आहे या 3 पासून या 32 पर्यंत. 3 गुणिला 32 यांची करूया वजाबाकी भाग. आणि हा जो अल्फा आहे खालचा डिनॉमिनेटरचा म्हणजे छेदाचा, तर हा अल्फा आणि हा अल्फा हे दोन्ही सारखेच असतात. म्हणजे या खालच्या अल्फामध्ये तुम्हाला या हे जे व्हेरिएबल दिले यांच्यानुसारच तयार करणे. जसं इथे तयार झाला होता हा 4 गुणिला 4 वजा 3 गुणिला 3 मिळेल तुम्हाला y ची किंमत. यांची गुणाकार करून घेऊया. हा होता 124 राईट ना. 31 गुणिला 4 124 वजा 32 गुणिला 3 म्हणजे 96 भाग 4 गुणिला 4 झालाय 16 मायनस 3 गुणिला 3 झालाय 9. चला 124 मधून 96 मायनस करू. 124 मधून 96 मायनस केले म्हणजे राहिले 28 लिहिले भाग 16 वजा 9 म्हणजे 7. 28 ला 7 ने भाग देऊ म्हणजे तुमच्या y ची किंमत तयार होत आहे 4. याला म्हणता येईल 4. आता ही प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. x ची किंमत काढताना मराठीचे 4 भागिला अल्फा आणि ते मराठीचे 4 कसे जनरेट करणे आहे, तर x ला हाईट करणे आहे आणि मराठी 4 असे जनरेट केले होते. हा खालचा अल्फा म्हणजे या दोन व्हेरिएबलचाच अल्फा. हा जो अल्फा दिसतोय डिनॉमिनेटरचा अल्फा म्हणजे छेदाचा अल्फा म्हणजे या दोघांचाच. शिवाय y ची किंमत जर काढायची असेल तर अल्फा भागिला अल्फा. बट तो y ची किंमत काढत असताना y ला हाईट करा आणि अल्फा या चौघांचा तयार केला काही असा तयार होतोय आणि त्याला याच अल्फाने भाग द्यायचा आहे. तर तुम्हाला x आणि y ची किंमत सहज मिळते. आता या x आणि y ची किंमत दिली आहे 5 आणि 4 यामध्ये ठेवून बघा तुम्हाला उत्तर बरोबर मिळेल. बघा तर x ची किंमत जर 5 ठेवली तर 3 गुणिला x म्हणजे 3 गुणिला 5 हा झालाय 15 प्लस y ची किंमत 4 ठेवली तर 4 गुणिला 4 म्हणजे 16 आणि 15 अधिक 16 म्हणजे मिळेल तुम्हाला 31. तीच किंमत इथे जरी ठेवली की 5 x ची किंमत तर 4 पंचे झाली आहे हा 20 प्लस 4 इथे ठेवली y ची किंमत 3 चौक झाले 12 20 अधिक 12 32. म्हणजे x आणि y चा तुम्हाला अचूक उत्तरे इथून काढतील आणि खूप लवकर होतं. इन्स्टंट फास्ट 10 ते 12 सेकंद लागतात काढायला जर तुम्ही थोडा चांगला सराव केला. याच्यापेक्षा बेस्ट शॉर्ट ट्रिक जी आहे सायमल्टेनियस इक्वेशनची ती तुम्हाला सापडणार नाही. चला हे तर आता मी तुम्हाला एक पाथ म्हणजे एक रस्ता समजावून दिलेला आहे. आता यानुसार काही प्रश्न असतील त्यांचे पण सोल्युशन्स काढूया. आणि आता असं डिरेक्टली लिहित बसणार नाही आपण, म्हणजे हे पूर्ण लिहित बसणार नाही तर डिरेक्टली क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करूया. जसं क्वेश्चन नंबर सेकंडला या बघा. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये 7x plus 5y equal to 46, 6x plus 2y equal to 28. तुम्हाला x आणि y ची किंमत काढायची आहे. तर x ची किंमत काढतोय मी तिथे मराठीचे 4 म्हणजे असे 5 गुणिला 28 28 गुणिला 5 म्हणजे 140 आणि 2 गुणिला 46 2 गुणिला 46 म्हणजे 92 यांची करेल वजाबाकी भाग. अल्फा म्हणजे हा अल्फा तयार व्हायला पाहिजे भागाकारामध्ये. जिथे 5 गुणिला 6 म्हणजे 30 मायनस 7 गुणिला 2 म्हणजे 14. चला सॉल्व करूया. बघा 140 मधून 92 वजा केले तर राहिले आहे 48 भाग 30 मधून 14 वजा करू. 30 मधून 14 वजा केले तर राहिले 16. 48 मध्ये 16 ने भाग दिला तर 16 त्रिक 48 म्हणता येईल. म्हणजे x ची किंमत मिळाली तुम्हाला 3. इन्स्टंट मिळेल, काहीही वेळ लागणार नाही. 10 ते 12 सेकंद इनफ टाइम आहे याला. जर एकदा ही मेथड तुमच्या डोक्यात बसली तर सायमल्टेनियस इक्वेशन सहज सॉल्व होते. ही काढली आहे x ची व्हॅल्यू. चला आता y ची व्हॅल्यू काढूया. y ची व्हॅल्यू काढूया. y मध्ये अल्फा बाय अल्फा, पण तो अल्फा असा असायला पाहिजे राईट. y ला हाईट केला तर तो अल्फा असा म्हणजे 46 गुणिला 6
6 6 6 36 म्हणजे 3 शिल्लक 6 चौक 24 आणि 3 म्हणजे 27 मायनस हा 7 गुणिले 28 7 गुणिले 28 7 8 56 5 शिल्लक 7 दुने 14 आणि 5 19 भागीला हा अल्फा आणि हा अल्फा सारखाच असेल कारण तो व्हेरिएबलचा असेल म्हणजे 30 मायनस 14. चला काय तयार होत आहे बघा, यांच्यामधून याला मायनस करू. 6 मधून 6 गेले 0 राहिले. 27 मधून 19 गेले 8 राहिले. खाली 30 मधून 14 गेले 16. 16 ने 80 ला भाग देऊया तर 16 पंचे 80 असं म्हणता येईल. म्हणजे y ची किंमत मिळते तुम्हाला 5. डिपेंड ऑन युअर स्किल, तुम्ही प्रॅक्टिस कशी करता डिपेंड ऑन युअर प्रॅक्टिस. तुम्ही कशा पद्धतीने याला समजून घेताय. 2-4 उदाहरणं तुमच्या पुस्तकांमध्ये असेल किंवा जिथून तुम्ही प्रॅक्टिस करत असाल ज्याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन असतील त्याला या पद्धतीने ठेवून बघा. बघा पटकन उत्तर येतं की नाही. नाहीतर विनाकारण हा x सारखा करा y सारखा करा मग यांच्यामध्ये पण बदल होईल. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 त्याला इक्वेशन नंबर 3 फॉर्म करावा लागेल. इक्वेशन नंबर 4 फॉर्म करावा लागेल. मग लांब लचक करत करत जरा जास्तच वेळ लागेल. त्यापेक्षा डिरेक्टली तुम्हाला करता आला पाहिजे. त्यासाठी हे छोटंसं आणि महत्वाचं लेक्चर घेऊन आलेलो आहे. चला आता बघूया जर मायनसचं साईन असेल तर काय करणे. मायनसचं बघा इथे 11x मायनस 5 आहे. आता वरचे 2 उदाहरणं बघितले तिथे मायनस नव्हता तिथे प्लसच होता. इथे बघूया आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू मीन्स मराठीचे 4 अगेन. आता बघा या 5 चा गुणाकार 46 सोबत होत आहे पण हा 5 जो आहे तो मायनस मध्ये, हा 5 जो आहे मायनस मध्ये आहे म्हणून यांचा गुणाकार सुद्धा मायनस मध्ये येईल. तर 46 गुणिला 5 जर केला तर हा होत आहे 230. पण हा -5 आहे -5 पण हा होईल -230. मायनसचं साईन आहे त्याला सोडायचं नाही आहे. तर मायनस सोबत एखाद्या प्लसवाल्या संख्येला गुणाकार केला तर उत्तर मायनस मध्ये. त्यानंतर हा 2 आणि 19 2 गुणिला 19 यांची बेरीज गुणाकार करूया. 19 गुणिला 2 म्हणजे 38 आणि यांची करायची आहे वजाबाकी. भाग भाग अल्फा तर आपला हाच असायला पाहिजे राईट. आता अल्फा तयार करताना हा -5 आहे त्याचा गुणाकार 9 सोबत होत आहे. तर 5 × 9 5 9 45 पण तो मायनस मध्ये होता म्हणून हा -45 येईल तो राईट. आणि 11 गुणिला 2 11 गुणिला 2 22 यांची सुद्धा वजाबाकी करू. आणि तुम्हाला बेरीज वजाबाकीचे नियम माहिती आहेत. दोन्ही संख्या दिलेल्या आहेत त्यांना सारखं चिन्ह आहे मायनस मायनस म्हणजे त्यांची ऍडिशन केल्या जाईल. तर 230 अधिक 38 230 अधिक 38 268 आणि मायनस मायनस साईन आहे म्हणून मायनस इथे लागेल भागीला. इथे सुद्धा मायनस मायनस साईन आहे म्हणजे यांची बेरीज करावी लागेल. तर 5 आणि 2 7 आणि हा 67 असा होत आहे. हा सुद्धा मायनस मध्ये येईल जिथे हा मायनस आणि मायनस कटली. आणि मग यांच्यामध्ये भाग दिला तर बघा 6 चौक 24 2 शिल्लक राहिले आणि 7 चौक 28 म्हणजे 4 ने पूर्णपणे भाग जातो. तर x ची किंमत असायला पाहिजे 4. ही मिळाली आहे तुम्हाला 4. 7 चौक 28 चा 8 राईट. 2 इथून कमी केले राहिले 24 6 चौक 24 म्हणजे दोघांनाही 4 4 ने भाग जातो. तर 67 चौक 268 असं म्हणता येईल. ही मिळाली तुम्हाला x ची किंमत. आता काढूया y ची किंमत. y साठी तुम्हाला हा अल्फा घेणे. अल्फा 19 गुणिला 9 9 9 81 म्हणजे 1 8 शिल्लक 9 आणि 8 17 पण हे दोन्ही प्लस मध्ये आहेत त्याला प्लस मध्येच ठेवूया राईट. त्यानंतर 11 गुणिला 46 11 गुणिला 46 करणे तर 11 सकम 66 6 शिल्लक 11 चौक 44 आणि 6 50 यांची करणे वजाबाकी भाग. हा अल्फा आणि हा अल्फा सारखाच राहील -45 -22. चला इथे बघा ही मायनस मध्ये ही प्लस मध्ये म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू आणि मोठ्या संख्येसमोरील चिन्ह उत्तराला देऊ म्हणजे मायनस मध्ये येईल. 6 मधून 1 केलाय 5 राहिले राईट. आणि 10 मधून 7 गेले तर 3 राहिले. 1 इथे शिल्लक 5 मधून हा राहिला 3 भागीला किती आहे हा -67. यांची वजाबाकी केली मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस इथे येईल तिथे मायनस मायनस कॅन्सल आउट होईल. आणि 335 मध्ये जर 67 ने भाग दिला तर बघा 6 पंचे 30 3 शिल्लक राहिले आणि 7 5 35 म्हणजे 67 पंचे 335 असं म्हणता येईल. म्हणजे y ची किंमत मिळते तुम्हाला 5.
ही पद्धत तुम्हाला वापरता आली पाहिजे जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहेत, कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये आहे, स्पेशली बँकिंग, SSC, रेल्वेच्या परीक्षा देत आहेत, तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनवर क्वेश्चन सापडतील भरपूर सारे, तुम्हाला डील करता आलं पाहिजे. चला तिसरा क्वेश्चन झालाय समोर बघूया. चौथा हा सुद्धा मायनस. आता तर इथे दोन्ही मायनस निगेटिव्ह आहेत. चला याला डील करूया. इथून काढूया एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू मराठीचे 4 असे तयार होतील. 2 गुणिला 26 म्हणजे 52, पण हा मायनस मध्ये आहे, -2 आणि प्लस म्हणजे -52. त्यानंतर 3 गुणिला 19, 19 गुणिला 3 म्हणजे 57, 19 गुणिला 3 म्हणजे 57. बट हा मायनस मध्ये आहे बघा, -3 आणि हा प्लस मध्ये आहे, तर हा सुद्धा मायनस राहील, हा सुद्धा मायनस राहील. आणि या दोघांची करायची आहे वजाबाकी. बघा हे दोन्ही मायनस मध्ये आले, तर या दोघांची वजाबाकी तुम्हाला अशी करावी लागेल. आता दोन्ही गुणाकार तुमचे मायनस मध्ये आले आहेत आणि दोन्ही गुणाकार मायनस मध्ये आले आहेत, तर यांची वजाबाकी, जिथे हा मायनस आणि मायनस हा प्लस होईल. समोर बघूया त्याला भागीला. अल्फा तुम्हाला हा चूज करावा लागेल. 2 गुणिला 7 म्हणजे 14, पण हा मायनस मध्ये आहे, 2 हा प्लस मध्ये, तर -14. 5 गुणिला 3 म्हणजे 15, पण हा मायनस मध्ये 3 आहे, हा पॉझिटिव्ह आहे म्हणून -15. तर यांची पण वजाबाकी अशी करावी लागेल, जिथे हा तुम्हाला मिळेल -52 आणि हा मायनस इंटू मायनस हा प्लस होईल, हा +57 भाग. इथून मिळेल तुम्हाला हा -14 आणि हा मायनस इंटू मायनस हा प्लस होईल +15. बघा मोठी संख्या आहे 57, लहान संख्या आहे 52. 57 मधून 52 गेले, 5 राहिले आणि मोठ्या संख्येसमोरील चिन्ह प्लस भागीला. 15 मधून 14 गेले, 1 राहिला, 5 भागीला 1 म्हणजे एक्स ची किंमत तुमची 5 असायला पाहिजे. ही मिळाली एक्स ची किंमत. आता काढूया वाय ची किंमत. चला वाय ची किंमत काढूया. वाय मध्ये हा अल्फा असा 19 गुणिला 7, 7 9 झाले 63, 6 शिल्लक 7 आणि 6 13. हा प्लस मध्ये आहे बरं का, आणि हा सुद्धा प्लस मध्ये आहे, तर हा प्लस मध्येच राहील. मग 5 गुणिला 26, 5 गुणिला 26, तर 6 पंचे झालाय 30, 3 शिल्लक हा 13 आणि या दोघांची वजाबाकी करूया. राईट ना, हाही प्लस मध्ये आणि हाही प्लस मध्ये. राहिला प्रश्न इथे, तर हा खालचा डिनॉमिनेटरचा अल्फा हाच असेल, हा -14 अधिक 15. चला 133 मधून 130 गेले, 3 राहिले. 15 मधून 14 गेले, 1 राहिला, 3 भागीला 1 म्हणजे वाय ची किंमत तुम्हाला काढता येईल 3. ही तुमची मिळेल 3. विनाकारण गोंधळात पडू नका, लांब लचक करू नका, गो विथ शॉर्टकट्स. हे शॉर्टकट्स आहेत जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेत अटेम्प्ट करता आले पाहिजे. चला फायनली शेवटचं उदाहरण बघूया. क्वेश्चन नंबर 5, शेवटचं उदाहरण. इथे बघा आता हा मायनस आहे, हा मायनस आणि हा सुद्धा मायनस दिलेला आहे, -7. आता याला कसं डील करायचं, तर एक्स ची किंमत काढूया. एक्स ची किंमत काढूया. मराठीचे 4, जिथे हा -5 आहे आणि हा 14 म्हणजे 14 पंचे झाला आहे तो 70, पण हा मायनस आहे, हा प्लस आहे म्हणून हा -70. राईट. मग हा 2 गुणिला 7, 2 गुणिला 7 म्हणजे 14. हा बघा हा मायनस मध्ये आहे आणि हा सुद्धा मायनस मध्ये आहे, तर गुणाकार करत असताना मायनस मायनस होईल प्लस म्हणजे +14 म्हणता येईल. आणि या दोघांची करायची आहे वजाबाकी, या दोघांची वजाबाकी. भाग भाग अल्फा इथून तयार करू व्हेरिएबलचा. 5 गुणिला 5 25, पण हा 5 मायनस मध्ये आहे आणि हा प्लस मध्ये, तर -25. आणि हा 2चा गुणाकार 2 सोबत करूया. 2 गुणिला 2 4, पण हा मायनस मध्ये हा प्लस मध्ये, तर तो -4 होईल आणि यांची वजाबाकी. इथून मिळेल तुम्हाला एक्स ची किंमत -70 आणि -14, दोन्ही चिन्ह सारखे आहेत म्हणजे यांची बेरीज म्हणजे मायनस झाला 84. राईट. इथे 25 हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे -25 प्लस प्लस हा मायनस मायनस प्लस +4 म्हणजे 25 मधून 4 कमी करा, राहिले 21. आणि मोठ्या संख्येसमोरील चिन्ह मिळतंय मायनस, हा होईल -21. जिथे मायनस मायनस कॅन्सल आउट केला, तर आय थिंक 21 चौक 84 होतात आणि 21 चौक 84 होतात म्हणजे एक्स ची किंमत मिळाली तुम्हाला 4. एक्स ची किंमत मिळाली 4. चला वाय ची किंमत काढूया. वाय ची किंमत काढूया. त्याला इथून इरेज करून देत आहे वाय. वाय म्हणजे हा अल्फा देत आहे तुम्हाला -7 आणि 5, 7 5 35, बट मायनस मध्ये येईल तो, कारण याला मायनस साईन लागलेला याला नाही. आणि 2 गुणिला 14 हा होत आहे 14 दुने 28.
या दोघांची वजाबाकी करू भागीला भागीला हा -25 + 4 म्हणजे -21 हा तर खाली येईलच. हे दोन्ही सारखे, हे दोन्ही अल्फा सारखे. चला मायनस मायनस दोन्ही आहेत म्हणजे यांची बेरीज करूया. 8 आणि 5 13 म्हणजे 3 एक शिल्लक 6 आणि -63 भागीला हा -21. जिथे मायनस मायनस कॅन्सल आउट होईल आणि 21 त्रिक 63 असं म्हणता येईल. तर y ची किंमत तयार व्हायला पाहिजे. अगदी साधा आणि सोपं असतं, बट माहिती असेल तर. पण माहिती नसेल तर हा प्रश्न खूप जास्त वेळ घेऊन जातो. या शॉर्टकटचा वापर करून बघा, तुमच्याकडे जितकी सायमल्टेनियस इक्वेशनचे क्वेश्चन्स आहेत ते इन्स्टंटली सॉल्व्ह होतील. आणि या ज्या पद्धती आहेत किंवा या ज्या मेथड्स आहेत, या ज्या स्टेप्स आहेत, याला एकदम म्हणजे डोक्यात भरून घ्या. सायमल्टेनियस इक्वेशनवाला कुठलाही क्वेश्चन असेल तर तुम्हाला इन्स्टंटली ड्रॉ करता आला पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे मीन्स वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा फेस करता, त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सायमल्टेनियस इक्वेशनवर एक ना एक क्वेश्चन पडतोच. त्यामुळे तुम्हाला इन्स्टंटली ड्रॉ करता आला पाहिजे आणि त्यासाठीच हा एक छोटासा एक व्हिडिओ तयार केलेला आहे की तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन याला डील शॉर्टकटली कसं करायचं आहे ते मी इथे या व्हिडिओमध्ये सांगितलं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्हाला त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला कमेंट सुद्धा करता येईल. आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि त्याचा वापर करा. शिवाय शिवाय जर तुम्हाला पुन्हा काही डाऊट्स असतील तर या नंबरवर 95522028 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करता येईल. व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमचे मेसेज सेंड करता येतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुमच्याकडून काही प्रश्न सॉल्व्ह होत नसतील, त्याला शॉर्टकट पद्धतीने जर सॉल्व्ह करायचे असतील तर या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपने मेसेज पाठवता येईल किंवा हा नंबर तुम्हाला विशाल सर म्हणून सेव्ह सुद्धा करता येईल. विशाल सर म्हणून या नंबरला सेव्ह करा. तुमचे काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील जे तुमच्याकडून म्हणजे सुटत नसतील तर ते मला पाठवा. मी तुम्हाला डेफिनेटली त्याची उत्तरं देईन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल नक्कीच अशी अपेक्षा करतोय आणि पुन्हा एकदा तुमची भेट करेल एखादा नवीन अपडेटेड किंवा नवीन शॉर्टकटचा एखादा व्हिडिओ घेऊन जो तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्याधिक महत्त्वाचा असेल. हा सुद्धा महत्त्वाचा होता, समोरचा सुद्धा व्हिडिओ महत्त्वाचा असेल. राईट, तोपर्यंत तुमची रजा घेतोय. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.